विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या BMS मराठी या चॅनलवर. तर आजचा आपला टॉपिक आहे संधी शारीर. संधी शारीरमध्ये आपल्याला MCQ विचारतात, SAQ आणि LQ विचारतात. तर LQ मध्ये विचारताना शोल्डर जॉईंट विचारला सपोज आपल्याला, तर मग शोल्डर जॉईंटचा अगोदर आयुर्वेदिक पोर्शनमध्ये आपल्याला त्याचा प्रकार, त्याचं नाव अजून एक्सटेंड करायचं म्हणलं आपल्याला त्याचं दोषस्थान, ते पुन्हा स्त्रोतच कोणतं असतं, कफक्षय झाल्यावर काय होतं हे आपल्याला लिहिता येतं. तर संधीची व्याख्या काय, तर येन अस्थिपर्वणी अस्थिपर्वणी व संयोजनते संधिबंधे स अवयव विशेष संधी इति उच्यते. दोन किंवा दोनपेक्षा अधिक अस्थिपर्व जेव्हा एकत्र येतात, असे एकत्र आलेले भाग संधिबंधाने एकत्र बांधले जातात, त्या संधी असे म्हणतात. अस्थिपर्व म्हणजे काय, तर अस्थिंचे टोकं हे संधिबंधांनी जेव्हा जोडले जातात त्याला आपण संधी असे म्हणतो. म्हणजे दोन बोन्सचे एंड्स आपण जेव्हा एकत्र बांधतो लिगामेंट्सने त्याने, तर आपण त्याला संधी असे म्हणतो. तर संधीमध्ये दोषस्थान कोणतं असतो, तर कफ असतो. आणि त्याच्यात कफाचा पण कोणता प्रकार, तर श्लेषक कफ. कफक्षय झाल्यावर काय होतं, तर संधीमध्ये दुर्बल्यता येते आणि संधीमध्ये शिथिलता येते. स्त्रोतस कोणता प्रेझेंट असतो, तर मज्जावह स्त्रोतस. प्रकार कोणते, हालचालीनुसार आणि आकारानुसार. हालचालीनुसार अस्थिसंधी प्रकार काय, तर संधयस्तु द्विविधा चेष्टावंत स्थिराश्च शाखासु हन्वोकट्ट्यांच चेष्टावंतस्तु संधय शेषास्तु संधय सर्वे विज्ञेयाहि स्थिराभूते. सुश्रुतशारीरस्थान 5:26. तर हालचालीनुसार संधी प्रकार दोन आहेत, चेष्टावंत आणि स्थिर संधी. चेष्टावंत संधीमध्ये कमी अधिक प्रमाणात हालचाली होत असतात म्हणून चेष्टावंत, आणि स्थिर संधीमध्ये स्थिर असते संधी म्हणून मग स्थिर संधी. हालचाल नसते इथे स्थिर संधीमध्ये. तर चेष्टावंतमध्ये पण पुन्हा बहुचेष्टायुक्त आणि अल्पचेष्टायुक्त प्रकार पडतात. बहुचेष्टायुक्तमध्ये जास्त प्रमाणात हालचाल होती, अजून हालचाल इथं असती, आणि त्याचं शाखा त्यात काय येतं, तर शाखा आणि हनू. शाखा म्हणजे लिम्स आणि हनू म्हणजे टेम्पेरोमॅन्डिब्युलर जॉईंट. आता अल्पचेष्टायुक्तमध्ये कोणतं, तर कटिप्रदेश म्हणजे इंटरवर्टिब्रल जॉईंट्स. स्थिर संधीमध्ये सेवनी आणि दशन. सेवनी म्हणजे स्युचर्स, त्यात हालचाल नसते, आणि दशन म्हणजे दंताची हालचाल. आता आकारानुसार संधी प्रकार काय, तर येते संधयो अष्टविध कोरोउदुकल सामुग्ध प्रतर तुन्न सेवनी वायसतुंड मंडल शंखावर्त. सुश्रुतशारीरस्थान 5:31. सुश्रुताचार्यांनी 8 सांगितलेत संधी प्रकार: कोरसंधी, उलूखल संधी, सामुग्ध संधी, प्रतर संधी, तुन्न सेवनी संधी, वायसतुंड मंडल शंखावर्त. तर पहिली कोणती, तर कोरसंधी हिंज व्हरायटी. तेषाम अंगुलिमणिबंध गुल्फचानुकुर्परेषु कोराह संधय. सुश्रुतशारीरस्थान 5:32. तर या सगळ्या 8 प्रकारांमध्येच रेफरन्स आपल्याला सुश्रुतशारीरस्थान 5:32 लिहायचं आहे. आता कोरसंधीची रचना कशाप्रमाणे असते, तर घराच्या दरवाजाप्रमाणे किंवा खिडकीच्या बिजागरीप्रमाणे. आपल्याला घराच्या दरवाजाची हालचाल तर माहीतच आहे, फ्लेक्झन आणि आपल्या एल्बो जॉईंटचं पण फ्लेक्झन एक्सटेन्शन, ती हालचाल कोरसंधीची असते. तर यात कोणते संध्या येतात, तर अंगुलीपर्व, मणिबंध, गुल्फसंधी, जानूसंधी आणि कुरपर संधी. हे बघा इथं दाखवलं हिंज जॉईंट. तर हे एल्बो जॉईंट आहे, याचं एका प्लेनमध्ये हालचाल होत असते म्हणून मग याला हिंज जॉईंट म्हणले, जे खिडकीच्या बिजागरीप्रमाणे राहतं आणि घराच्या दरवाजाप्रमाणे मुवमेंट राहते. तर आता दुसरा प्रकार कोणता, तर उलूखल संधी. उलूखल संधी बॉल अँड सॉकेट व्हरायटी असते जॉईंटची. तर यात कोणतं येतं, कक्षा, वंशन आणि दशन. आता उलूखलची रचना कशाप्रमाणे असते, उखळ आणि मुसळप्रमाणे. एक जॉईंटचा एंड उखळप्रमाणे म्हणजे खोलगट असणार, आणि एक मुसळप्रमाणे असणार म्हणजे त्यात ते आर्टिक्युलेट होणार. तर उदाहरणार्थ त्यात कोणते येते, तर स्थिर संधीमध्ये कोणते येतं, दशन येतं. सॉकेटमध्ये टीथ प्रेझेंट असतं ना, तर त्याप्रमाणे स्थिर संधी. बहुचल संधी, कक्षा संधी आणि वंशन संधी. कक्षा संधी शोल्डर जॉईंट, वंशन संधी हिप जॉईंट. बघा आपण बघितलं होतं की
ॲसिटाब्युलम, आता हिप जॉईंट घेतलं तर ॲसिटाब्युलम असं खोलगट राहतं आणि नंतर बॉलसारखं आपलं असं इथं फिमरचं हेड असतं. तर हे झालं. आता सामुग्ध संधी. सामुग्ध संधी म्हणजे त्याची सॅडल व्हरायटी. तर याची रचना कशाप्रमाणे असते? संपुट किंवा पेटीप्रमाणे. पेटी म्हणजे कॅव्हिटी, त्याप्रमाणे असते. तर ह्या प्रकारात भाग घेणारे असती भागाचे संघायक पृष्ठ अल्पशा प्रमाणात नतोदर, खोलगट व उन्नतोदर म्हणजे उंच असतात. तर एक कॉन्केव्ह असणार तर एक कॉन्व्हेक्स असणार. हे कॉन्व्हेक्स झालं तर हे वाला दुसरावाला बोन कॉन्केव्ह असं. एक कॉन्व्हेक्स तर एक कॉन्केव्ह म्हणजे ते त्याच्यात बसत. किंवा मग एक बोन असे दिले तर मग ह्याच्या असं पूर्ण सराउंडिंग असेल तर मग आता इथं दाखवले बघा डायग्राममध्ये सॅडल जॉईंट. तर सॅडल जॉईंट दाखवले. एक खोलगट असतो तर एक कॉन्व्हेक्स असेल तर एक कॉन्केव्ह असेल असं. तर आपल्या थंबची मुवमेंट ह्याच्यात दाखवलेली आहे. थंबची मुवमेंट सामुग्ध प्रकाराची राहते संधीची. त्यात येतं अंशपीठ, गुद, भग, नितंब इत्यादी. तर आता प्रतरसंधी. प्रतरसंधी म्हणजे प्लेन जॉईंट. याची प्लेन जॉईंट किंवा ग्लायडिंग जॉईंट ह्याचं दोन्ही बोन्सचे पृष्ठभाग हे आपले समतल असतात. म्हणजे कसं की फ्लॅट असतात. त्यांचे दोन्ही पण आर्टिक्युलर सरफेस हे फ्लॅट असतात. म्हणजे दोन्हींचे सरफेस हे फ्लॅट असतात. म्हणून फक्त सरकण्याची गती होती, म्हणजे अशी घासण्याची गती, सरकण्याची गती ही प्रतरसंधीमध्ये होती. उदाहरणार्थ कोणतं? तो ग्रीवा आणि पृष्ठवंशात असणारे कशेरुका म्हणजे वर्टिब्रेस आणि ग्रीवामधले सर्वायकल संधी. आता तुन्नसेवनीमध्ये सेवनी म्हणजे माहीतच आहे तुम्हाला, शिवल्याप्रमाणे रचना असते, स्युचर्स असतात. तर ह्यात रचना कशाप्रमाणे असते? शिवल्याप्रमाणे. ह्यात बघा स्युचर्स तुम्हाला माहिती आहे. आता हे एखादं आपलं स्कल आहे तर स्कलमध्ये अशा प्रेझेंट असतात. ह्याला आपण शिवल्याप्रमाणे रचना म्हणतो. तर ही सेवनी झाली. तर यात उदाहरण कोणते? तर शिरकपाल, हे स्कलचं शिरकपाल आणि कटिकपाल. डलहनमध्ये कटिकपालाच्या तुन्नसेवनी फक्त बाल्यावस्थेत दिसतात. आता वायसतुंडमध्ये कोंडायलर जॉईंट राहते. आता हन्वू उभयस्तू वायसतुंड. हनु उभयसंधी ही वायसतुंडाचा प्रकार आहे. अजून हनु उभयसंधीचा वायसतुंड हा प्रकार आहे. अजून वायस म्हणजे काय? तर कावळा आणि तुंड म्हणजे चोच, म्हणजे कावळ्याच्या चोचीप्रमाणे वायसतुंडाची रचना राहते. आता मंडल संधीमध्ये कंठ, हृदय, नेत्र, क्लोम, नाडीशू मंडला. आणि म्हणजे मंडल म्हणजे काय? तर गोलाकारमध्ये म्हणजे गोलाकार राहतात ते. आणि यात सगळ्या तरुणास्थी प्रेझेंट असतात. म्हणजे तरुणास्थींनी ही संधी बनलेली असते. म्हणजे कार्टिलेजिनस तरुणास्थी कोणते राहते? जे कार्टिलेजिनस बोन्स असतात ते म्हणजे तरुणास्थी. तर या कार्टिलेजिनस बोन्सनी हे जॉईंट्स मंडल प्रकारचं जॉईंट बनलेलं राहतो, म्हणजे संधी बनलेली राहते. उदाहरणार्थ कंठनाडी, हृदय, नेत्र, क्लोम नाडी. कंठनाडी म्हणजे ट्रॅकियाच्या भोवती जे रिंग्स असतात कार्टिलेजिनस ते म्हणजे कंठनाडीच्या मंडल संधी. आता शंखावर्त संधी. शंखावर्त संधीमध्ये ह्याची रचना कशी असते? तर शंखाप्रमाणे. आपण बघितलंय बघा की इनर इयरमध्ये जी कॉक्लियाची रचना असते तर ही शंखाप्रमाणे राहते अशी. तर यात एक्झाम्पलमध्ये दिले की श्रोत्र अंतकर्ण म्हणजे इनर इयरचं जे रचना आहे ती कॉक्लियाची रचना ही शंखाप्रमाणे असते. आणि शृंगाटक मर्म त्याची पण रचना शंखावर्त संधीसारखी म्हणजे शंखाप्रमाणे असते. आणि हे दोन्ही पण शंखावर्त संधीचे प्रकार आहेत. म्हणजे या दोन्हींचे पण शंखावर्त संधी प्रकार आहे. आता अस्थिसंधीची संख्या काय? तर सुश्रुत मतानुसार 210 आणि चरक मतानुसार 200. षडंगानुसार विभागणी केली तर शाखागतमध्ये 68 संधी राहतात, मध्य शारीरमध्ये 59 आणि ऊर्ध्व चतुर्गतमध्ये 83. सगळे एकूण 210 संधी राहतात सुश्रुत मतानुसार. धन्यवाद.